आज 15 मे 2016 रविवार. हल्ली सकाळी झोपेतून जाग होतानाही माझं पक्ष्यांच्या आवाजाकडे लक्ष जाऊ लागलंय. कोकिळ कोकिळेचं चालणारं जोरजोरात बोलणं, एकमेकांना लांबपर्यंत हाका मारत सुटणं. आसपास यांचे नातलग तरी किती आहेत असं वाटतं. आज तर बाबाने पक्ष्यांची रंगीत चित्र असलेलं पक्षी आपले सख्खे शेजारी अप्रतिम पुस्तक माझ्या हातात ठेवलं. ते पुस्तक घेऊन मी भरभर नाचत सुटले. बाबांच्या गळ्यातच पडले आणि त्याची चक्क पापी देखील घेतली. हो, फार लाडात आल्याशिवाय मी जात नाही त्याच्याजवळ. येता जाता सारखा मला उपदेशच करत असतो. असो, फार छान आहे. पक्ष्यांचे फोटो आणि त्याखाली त्या पक्ष्याचं नाव. हा काय शिंजीर, हा काय होला, हा काय हळद्या आणि हा तांबट. खरं सांगू, रंगीत खिडकी एवढीच बैठकीच्या खोलीची खिडकीही मला आता आवडू लागली आहे. कारण त्या खिडकीसमोरच रस्त्यांच्या पलीकडे गुलमोहराचं मोठं झाड पसरलंय. त्याचं खोड रस्त्याच्या पलीकडे आहे, पण फांद्या मात्र रस्ता ओलांडून आमच्या खिडकीच्या विजेच्या तारापर्यंत आल्या आहेत. सध्या तर ते अगदी लालेलाल झालंय. कितीतरी दिवस त्या झाडामागून मला गिरणी चालू असल्यासारखा कुक 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 असा आवाज ठराविक अंतराने सारखा ऐकू यायचा. मला वाटायचं हा कुठल्या तरी कारखान्याचा यंत्रांचा आवाज असेल. पण आमच्या आसपास कुठलाही कारखाना नाही, गिरणी नाही, हे माझ्या लक्षात आलं नव्हतं. आज तर गुलमोहराच्या झाडातून कुक कुक आवाज ऐकू आला. किती वेळ मी त्या झाडाची फांदी पाहिली, पण काही केल्या आवाज कुठून येतोय नि कशाचा आहे ते काही समजेना. 2 दिवस हा आवाज मी आणि आता माझ्याबरोबर आईही ऐकत होती. आज आईनेच मला हाक मारली आणि म्हणाली, समोर बघ. पाहतो तो काय, गुलमोहराच्या फांदीवर बसलेला पक्षी चिमणी एवढाच आणि कुक कुक आवाज करत होता, गिरणी एवढा. गुलमोहराच्या नाजूक लाल फांदीवर तो अगदी आरामात बसला होता. त्याच्या दोघी गालावर लाल रंगाचं बोट लावलंय की काय असे 2 टिपके होते आणि रंग होता हिरवा. आई तेवढ्यात पक्ष्यांचं पुस्तक घेऊन आली आणि पक्षी सापडलाच, अगदी हुबेहूब तांबट. यस, आता ऑपरेशन तांबट. काय गंमत आहे. इतर वेळी सारखी रागवणारी आई सुद्धा आता माझ्या खेळात सहभागी होऊ लागली आहे.